नमस्कार, मी सत्यवान गंगाराम कुडाळकर, सेवानिवृत्त गोदरेज इंडस्ट्रीज. आज जवळजवळ मला 7 वर्षे झाली इथे गावी मी स्थायिक आहे. पूर्वी मी येऊन जाऊन असायचा. तर आल्यानंतर ही परिस्थिती बघितली ती गावची काय आहे ती. तर जे जे कारखाने आहे बाळराजे फायबर बोर्ड, हे ऑथराईज आहेत की अनऑथराईज आहेत ते मला आता हळूहळू समजायला लागलं. जो जमिनीचा जो सातबारा ज्याचं नाव आहे कुळ म्हणून, त्याने मला परवा मुंबईला हे माझ्या मोबाईलवर पाठवलं. मला पाठवल्यानंतर मी वाचल्यानंतर मी अवाकच झालो. पूर्वी मी त्याच्याशी वार्ता पण केली होती, बाबा तुझी जागा आहे, तू दुसऱ्याला भाड्याने दिली आहेस, त्रास आम्हाला होतो आहे. आपण म्हटलं त्याला समजून सामोपचाराने म्हटलं आपण घेऊया, कारण हे आपला पेशा नाही आहे. 70 वर्ष आज माझं वय आहे. तर त्याने सांगितलं मला काय ते मी काय करू शकत नाही, मी भावाला ते दिली होती, ते तुम्ही काय ते बघून घ्या. भावाला बोललो तर त्याने स्पष्ट बोललो, रामचंद्र संभाजी खोत त्याने स्पष्ट सांगितलं, तू त्याला काय करायचं ते कर, ती घाण इथून कधी जाते आहे ती जाऊ देत, ह्या भाषेत मला प्रत्युत्तर त्याने दिलं. त्यानंतर एवढे असूनसुद्धा आम्ही मुंबईला गेल्यानंतर त्याने आपली JCBने आमचा मी कटडा बांधला होता ना, तो संरक्षक कटडा आमच्या कंपाऊंडचा, आमच्या जागेत ती सगळे डायबी टाकत होता. आम्ही आपले शेजार धर्म म्हणून त्यावेळी 5 वर्षे सहकार्य केलं, शेजार धर्म म्हणून. आणि शेवटी आम्हाला जाणं येणं मुश्किल झालं म्हणून मी संरक्षक कटडा बांधला माझ्या जागेत. तो सुद्धा त्याने तोडून टाकला. वास्तविक त्याचं कर्तव्य होतं तोडलेला त्याने स्वतःहून बांधणं. मी त्या कामगारांना विचारतो, ते बोलले की आमच्या हातून ही चूक झाली सयाणसो वगैरे. मग त्यानंतर माझ्यासमोर ती त्याने क्रेन घेतली, तर माझ्यासमोर त्याने दुसरा कटडा तिथलाच तोडला. तर मी मात्र तिथे बडबडलो त्या कामगारांना. त्याला मग तो आला, त्याची बहीण त्या घरात दिलेली आहे, रामचंद्र संभाजी खोत त्याची भाऊज आहे, ती त्याची बहीण. तर त्यांनी मला सांगितलं, आपा तू काय बोलू नकोस, कारण तिची जाव बोलली हे पोट भरायला आले आहेत. मला ते पोट भरायला आले ते मला समजतं आहे, पण आमचं नुकसान तुम्ही करू नका, बरोबर ना. मग ती बोलली तू काय बोल नको, ते आम्ही रिपेअर करून देतो. ह्या गोष्टीला आज 5-6 महिने झाले. पोलीस पाटलाला मी फोन करून सांगितलं, बाबा तू ये. तर मला म्हणतो मी येतो बोलला. मी सांगितलं तू आत्ता ये, कारण ती समोरची व्यक्ती म्हणतो, मी त्याला म्हणतो मी फोनवर सांगतो. म्हटलं फोनवर सांगण्याच्या गोष्टी नाहीत. समोरची व्यक्ती म्हटलं आता इथे हजर आहे, मी पण इथे आहे, जागेवर ये, आपण म्हटलं बोलू या विषयावर काय ते. आतापर्यंत आले ना 1 महिना होऊन गेलेला आहे. आणि आता तर त्यांनी एवढं उद्योग चालू केले आहे, ते समोर ओपन ठेवून ग्राइंडिंग कटिंग ते तिथे चालू आहेच. आणि नेट लावले आहे, ते अंतरपाट टॅब लावले आहे. सगळं वरून जो जातो आहे ना प्रदूषणकारी जे डेक्स आहेत ते मॅट्सचे, ते सगळे आमच्या घरात येतात. जवळ 50-60 फुटावर आमचं घर आहे. आणि जाताना ते उद्योग कामगार काय करून जातात की वेस्टेज मटेरियल आहे, बुडणार आहे ते नदीत फेकतात, तरंगणार आहे ते रात्रीचं वाहून जातं, कोण बघत नाही. आणि ते थोडं बहुत जळणार आहे त्याच्यात लाकडाचे तुकडे टाकून तिथे जाळतात. म्हणजे मी आज सांगायचं म्हणजे मी आज 7 वर्षे घर बांधून वरती व्हेंटिलेशनसाठी खिडक्या ठेवलेल्या आहेत, 4 खिडक्या, ते आमच्या कायमस्वरूपी बंद असतात. कारण पुरा वास वरच्यावर सगळा पुरा घरात घुसतो. आणि खालच्या साईडला ते इवन आमच्या किचनमधून स्पष्ट दिसतं आहे. ते वेल्डिंग ग्राइंडिंग कटिंग किती वेळा त्यांना सांगितलं आहे. सांगितल्यानंतर तात्पुरतं ते फक्त कवर लावतात तात्पुरतं. आम्ही काय, आमचं काय आता हे वय नाही आहे त्यांच्याशी वाद घालायचं किंवा काय. इवन मी आमच्या घरातून त्यांचे फोटो काढलेले आहेत ना, लघवी करताना सुद्धा काढलेले आहेत. पहिलं मी त्यांना वॉर्निंग दिली. तिथलाच आहे शेजारी आपल्या संतोषचा मुलगा समीर ना, त्याचं नाव समीर, त्याला बोललो, अरे बाबा हे तुझे कामगारांनी आहेत ना, हे मुद्दा आमच्या किचनमधून ते दिसतं आहे म्हटलं, आम्हाला काय लास्ट शर्म आहे की नाही म्हटलं त्याची म्हटलं. तर तो बोललो मी सांगतो त्यांना. पण तरी पण ते मानत नाहीत. मी शेवटी फोटोसुद्धा माझ्या मोबाईलमध्ये काढले. संबंधित अधिकारी ज्यावेळी येतील त्यावेळी मी त्याला ओपन दाखवेन. आणि त्याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आणि पुढचं काय करायचं ते हे त्यांच्यावर ढकलायचं. कारण ह्या गोष्टीला काय माहीत आहे, जो बनवतो आहे तो, त्याशिवाय तो जमीनवाला जो आहे ना तेवढा जबाबदार. त्यांनी जर जमीन दिली नसती ना तर ही प्रकार आले नसते. आम्ही कोणाचे दुश्मन नाही. त्यांनी कुठेतरी सुरक्षित जाऊन करावं ते धंदे, आमचा त्याला विरोध नाही. पण हे जे चालले आहे ना ते खूप म्हणजे डोईजड होत चालले आहे. आमच्या बायका मुलांना सुद्धा याचा त्रास होतो. आणि ती आम्हाला प्रत्येक वेळी जाऊ दे की आम्ही शेजार धर्म म्हणून आतापर्यंत आम्ही हे सहन केलेलं आहे. आता हे सहनशक्तीच्या बाहेर आहे. आणि आम्ही आयुष्यात मुंबईत मेडिकल आम्हाला हे काय माहिती नाही असूनसुद्धा आम्हाला इथे मेडिकल चालू झालं आहे. ते थोडक्यात सांगायचं म्हणजे हे जाळून जो टाकतात जो प्रकार आणि जो वास आहे, ते केमिकल ज्यावेळी कलरिंग वगैरे करतात तो वास आहे ना,
ते आम्हाला काय होतं ते आम्हालाच माहिती आहे. त्याशिवाय हाकेच्या अंतरावर जवळजवळ 5 मिनिटावर एक बालवाडी शाळा आहे जिल्हा परिषदेची. तिथून लहान मुलं जाता येतात. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मुलांना पण त्रास होतो आहे. ते आईवडिलांना समजत नाही कशामुळे होतो आहे ते. डॉक्टर काय सांगतात व्हायरल इन्फेक्शन. अरे व्हायरल इन्फेक्शनचा सुद्धा प्रमाण आहे, होय की नाही? व्हायरल इन्फेक्शनचा सुद्धा प्रमाण आहे का आहे ते. मग तयार कसं होत आहे काय माहिती आहे? नैसर्गिकरित्या होत असेल त्याला ते व्हायरल इन्फेक्शन, पण हे कृत्रिम आपण करतो आहे, हे कृत्रिम करतो आहे आणि हे जाणून बुजून करतो आहे. माझा संरक्षक कठडा बांधला तर मला त्यांनी सांगितलं नाही केलं तर काय करणार आहे. ही याची उत्तरं आहेत. जर प्रशासक जर येत असेल, संबंधित अधिकारी असतील, त्याने आमच्यासमोर हजर राहावे आणि तिथे काय ती आम्ही त्याला बाकीची उत्तरं तिथे आम्ही देऊ जाग्यावर. हां, आणि हे जर वरून कोर्टाचे आदेश, पोल्युशन बोर्डाचे आदेश असूनसुद्धा हे अनतिरित चालूच आहे. आम्ही आता हे बघतो आहे, त्या क्लिपवर पाठवलं ना, त्या जो जमीन मालक आहे त्याने, त्याच्यात मी सगळा उल्लेख वाचला त्याचा मी बारीक. आम्ही कोण विरोध करतो मी त्याला विरोध नाही. आम्ही जागृत नागरिक आहोत आणि आमची पिढी तर आताही गेल्यातच जावं, पण ह्या नवीन पिढीला ना पुढे काय त्रास होता का म्हणे. त्याशिवाय संरक्षक बंधारा आमचा जवळजवळ मला वाटतं 86-87 सालात 750 मीटरचा संरक्षक बंधारा बांधला होता. तो नैसर्गिकरित्या गेला. पण आता सध्या परिस्थिती आहे ते संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन बघायचं नैसर्गिक आहे काय कृत्रिम आहेत, तोडला गेला आहे आणि तिथे काय चाललं आहे ते. हेच आमचं म्हणणं आहे. आणि त्याचा याने संबंधितांनी जे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांनी ना त्याचा त्यांनी निकाल द्यावा. जाग्यावर येऊन प्रत्यक्षात पाहणी करावी. आम्ही तिथे हजर असणार ग्रामस्थ समोरासमोर. असं हे नको प्रत्युत्तर करून सुद्धा काय माहिती आहे हे फक्त समाधानकारक आमच्या समाधानासाठी चाललं आहे. पण आता कोर्टाचा आदेशसुद्धा जुमानत नाही म्हणजे आता ह्याला काय म्हणायचं आम्ही. हां, माझी कंपनी विकोळीला होती. मी 35 वर्षे नोकरी केली. आता हे सांगावं असं वाटतं, मी मोठे पण सांगत नाही. प्रदूषणकार म्हणून कंपनी अंबरनाथला पाठवली गव्हर्नमेंटने. 3,500ची कंपनी माझी, माहिती आहे. आम्ही लास्ट 5 वर्षे आम्ही तिकडे काढली. हे त्रास तर तिकडून आम्ही इथे आराम आल्यावर तर हे कृत्रिम त्रास व्हायला लागली. आम्ही कोणाकडे दाद मागायची. ग्रामपंचायतीकडे हे तेवढे अधिकार नाहीत आणि त्यांची परिस्थिती काय करून ठेवली ती त्यांना पण माहिती आहे काय आहे ते. हां, आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना हे लेटर याच्यापूर्वी दिलेलं आहे आणि प्रत्यक्षात कलेक्टर मॅडम पण बोलली की आम्ही बघतो काहीतरी हे करतो. आमचा विश्वास त्यांच्यावरच आहे. हां, याच्यापुढे आम्ही काय बोलू शकत नाही. अधिकाऱ्यांनी ह्याची काहीतरी हे करून आम्हाला इथे जिवंत ठेवायचं की नाही तर त्यांनी ठरवायचं आहे. निदान ह्या पुढच्या पिढीला तरी त्रास होता कामा नये हा आमचा उद्देश आहे. आणि आम्ही सध्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी प्रयत्न चालले आहेत. आणि धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची परिस्थिती काय ना ती संबंधित आणि जाग्यावर येऊन बघायची आणि माझे प्रयत्न त्याच्यात चालू आहे. धन्यवाद.